तर धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता आहे। भाजप सोबतची चर्चा फिसकटल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला। जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्यानं यापूर्वीच राष्ट्रवादीनं ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केलेला। आपण बघतोय धुळ्यात शिवसेना राष्ट्रवादीच्या युतीची शक्यता आहे। भारतीय जनता पक्षाची महायुती करण्यासाठी त्यांच्याशी संपर्कात आम्ही 3-4 दिवसापासून आहोत आणि त्यासाठी आमची तिकडेही बोलणी चालू आहे। परंतु आज आणि उद्या 2च दिवस हे फॉर्म भरायचे दिवस शेवटचे असल्यामुळे आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून अद्यापपर्यंत तसा निर्णय ते अजूनही आम्हाला काही दिलेला नाहीये आणि त्यामुळे आम्ही संभ्रमात राहिलेलो आहोत। त्याच्यासोबतच राष्ट्रवादी पक्षाच्या सोबत सुद्धा आम्हाला त्यांच्याशी त्या पक्षाशी आमची युती करावी असा आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही राष्ट्रवादी पक्षांची सुद्धा आमची चर्चा सुरू आहे। अंतिम निर्णय अद्यापपर्यंत आम्ही अजूनही काही घेतलेला नाही। भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रवादीने प्रस्ताव ठेवलेला नाही किंवा भाजपने राष्ट्रवादीला प्रस्ताव दिलेला नाही। आज शिवसेना आणि आम्ही एकत्र आत्ताच 10 मिनिटांपूर्वी एकत्र आलो। आमचा प्रयत्न सुरू आहे की शिवसेना राष्ट्रवादी जर एकत्र लढली तर आपण उत्तमरित्या धुळे शहरामध्ये आपल्या पार्टीचे दोघं मिळून नगरसेवक निवडून आणू शकतो, सत्ता आणू शकतो। परंतु अजूनपर्यंत आमचा चर्चा सुरू आहे, कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही। आमची चर्चा पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवू आणि वरिष्ठ अंतिम निर्णय घेतील। त्याच्यानंतर युती होते की नाही होते हे आमचे वरिष्ठ ठरवतील।